सो आता आपण करतोय सुरमई फ्राय। वाव, किती टेम्पटिंग आहे। पनवेल नाही तर नवी मुंबई आणि रायगड मधल्या वन ऑफ द ओल्डेस्ट रेस्टॉरंट। सो हे गोमांतक रेस्टॉरंट आहे, म्हणजे गोवन स्टाईल मध्ये इथे बनवलं जातं। इथे खास करून लोक इथली थाळी खायला येतात, कारण हे जसं सी फूड रेस्टॉरंट आहे। आजच्या परिस्थितीमध्ये हॉटेल्स खूप आहेत, पण चांगलं फिश कुठे मिळेल तर मी सपना गोमांतक नक्की रेकमेंड करेन। त्यावर आम्ही 20 इयर्स पासून येतोय, तीच टेस्ट आहे इथे, दुसरं काही चेंज नाही मिळणार। जेवण छान आहे। नमस्कार, हाय, हॅलो, मी ऋतुजा पोटे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अन्नयात्रीमध्ये। आज आपण विजिट करणार आहोत पनवेल नाही तर नवी मुंबई आणि रायगड मधल्या वन ऑफ द ओल्डेस्ट रेस्टॉरंट, जे आहे गोमांतक, म्हणजे गोवन स्टाईल सी फूड साठी फेमस। चला तर मग इथल्या स्पेशालिटी पासून इथलं वातावरण एक्सप्लोर करूया। चला, लेट्स गो। तर मी आता तुम्हाला सगळ्या डिशेसला इंट्रोड्यूस करते। हे आहे पाया सूप, क्रॅब थाळी, कोलंबी तवा फ्राय, बोंबील फ्राय, माखळी चिल्ली आणि सुरमई थाळी आहे ही, आणि हे आहे लास्ट बट नॉट द लिस्ट चिकन बिर्याणी सोलकढी। तर आता आपण सुरुवात करत आहोत पाया सूप पासून। मस्त थंडी सुरू आहे, थंडी पडलेली आहे आणि त्यामुळे गरमागरम पाया सूप। आहा, जसं आपण चायनीज मध्ये मंचाव सूप वगैरे ट्राय करतो, तसं नक्कीच इथे तुम्ही पाया सूप ट्राय करू शकता। खूप छान आहे, याच्यात पायाचा पीस पण दिलेला आहे। सो पाया सूप तर टेस्टी आहे। सो आता आपण बनवतोय स्पेशल कोलंबी फ्राय। मस्त आपण असं मसाल्यामध्ये त्याला हे केलंय। सो ही त्याची क्वांटिटी आहे, असा मस्तपैकी त्याच्यावरती मसाला दिसतोय। स्पायसी आहे, पण एक नंबर कमाल आहे, आणि त्याच्या वरती असा मसाला एवढा स्टफ केलेला आहे, त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे, आहा। तर आता हे आहे बोंबील फ्राय। त्याला मस्त असं रव्यामध्ये फ्राय केलंय, क्रिस्पी दिसतंय मेन म्हणजे, आणि हे असं फ्राय केलंय पण आपल्या हाताला ना तेल असं कुठेही लागत नाही, म्हणजे खूप असं एक्स्ट्रीम ऑइली असं काही नाही ना। आपण जेव्हा स्टार्टर्स ट्राय करतो तेव्हा आपल्याला एक ग्रीन चटणी दिली जाते, जी युजली अशी थोडी पातळ असते, पण इथे आपल्याला वाटणला जी इथे चटणी यूज केली जाते ना, म्हणजे जे वाटण यूज केलं जातं कोथिंबीर आणि खोबऱ्याचं, ते दिलेलं आहे। मेन म्हणजे हे स्पायसी नाहीये, परफेक्टली याची टेस्ट आहे, आणि खरं सांगायचं तर हे वाटण आहे ना, ते एक नंबर आहे, म्हणजे खूपच जास्त कमाल आहे। कारण आपण जेव्हा चटणी वगैरे ट्राय करतो ते तर प्रत्येक स्टार्टर सोबत ट्राय करतो, पण ही वाटणाची टेस्ट आहे ही इथली ओरिजिनल ऑथेंटिक टेस्ट आहे। तर तुम्ही जेव्हा केव्हा याल तेव्हा हे नक्की ट्राय करा। आणि मेन म्हणजे हे वाटण प्रत्येक डिश मध्ये दिलेलं आहे, थाळीमध्ये सुद्धा आहे किंवा आपल्याला स्टार्टर्स मध्ये सुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे स्टार्टर ह्याच्यासोबत खाताना जास्त टेस्टी लागतं। बोंबील बद्दल बोलू तर क्वांटिटी आहे, बोंबीलची साईज पण मोठी आहे, आणि मेन म्हणजे क्रिस्पी आहे खूप जास्त, त्यामुळे नक्कीच हे ट्राय करा। आता आपण नेहमी ऐकतो कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावरती चिकन चिल्ली असते किंवा प्रॉन्स चिल्ली असते, पण इथे आहे माखली चिल्ली।
सो याच्यात कॅप्सिकम, ऑनियन आणि मस्त सोया सॉस वगैरे यूज करून आपल्याला ही चिल्ली दिली आहे. सो हे गोमांतक रेस्टॉरंट आहे, म्हणजे गोवन स्टाईल मध्ये इथे बनवलं जातं. तर ही जी माकली चिल्ली आहे ती सुद्धा त्याच स्टाईल मध्ये बनवलेली आहे. आणि आपण युजली हॉटेल्स मध्ये गेल्यावर आपण चायनीजचे स्टार्टर्स ट्राय करतो, पण हे जे आहे सी फूड स्टार्टर म्हणजे माकली चिल्ली ते काहीतरी युनिक आहे. सो नक्की इथे तुम्ही हे ट्राय करू शकता. टेस्ट बद्दल बोलू तर एकदम परफेक्ट टेस्ट आहे याची. हे जे माकली आहे ते खूप सॉफ्ट आहे आणि जशी आपली नॉर्मली चायनीजची टेस्ट असते तसंच आहे, पण सी फूड मध्ये काहीतरी चायनीज आहे, चायनीज स्पेशालिटी आहे. तर हे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. सो आता आपण करतोय सुरमई फ्राय. वाव, किती टेम्पटिंग आहे. तेल आणि लसूण तर टाकलेलं आहे तव्यात. आता आपण मस्त अशी सुरमई टाकणार आहोत. तर ही आहे सुरमई थाळी आणि त्याच्यासोबतच आपल्याला दिलेली आहे क्रॅब थाळी. थाळीमध्ये आपल्याला गोवन करी, गोवन स्टाईल मध्ये रस्सा, त्याच्यानंतर जवळा, सोल कढी, जे इथलं वाटण आहे ते, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं भात आणि एक भाकरी दिली जाते. तर आता मी इथली सुरमई फ्राय थाळी ट्राय करतेय. खूप फ्रेश सुरमई आहे ही, म्हणजे इथली प्रत्येक मच्छी, आता सुद्धा आम्ही जे कोलंबी ट्राय केलं किंवा हे माकली ट्राय केलं, मच्छी इथली फ्रेश आहे. मेन म्हणजे आपण जेव्हा सी फूड रेस्टॉरंट मध्ये जातो तेव्हा आपल्याला डाऊट असा असतो की इथे जे काही पदार्थ वापरले जातात ते फ्रेश आहेत की नाही. तर इथली मच्छी फ्रेश आहे, अजिबात फ्रोझन मच्छी इथे यूज केली जात नाही. आणि यांचा जो सिक्रेट मसाला आहे ऍक्च्युली त्याची टेस्ट खूपच कमाल आहे, त्यामुळे इथल्या प्रत्येक पदार्थामध्ये त्याची टेस्ट जाणवते. फार स्पायसी नाही आहे, प्रॉपर आहे. ह्याच्यासोबत आपल्याला इथला गोवन करी दिलेली आहे. गोवन स्टाईल रस्सा आहे जो थिक आहे खूप, म्हणजे एकदम पातळ असा रस्सा नाहीये, थिक रस्सा आहे. जसं गोवन करी मध्ये खोबऱ्याचं वाटण यूज केलं जातं तसं याच्यात केलेलं आहे. रस्सा एकदम जाड आहे, अजिबात पातळ रस्सा नाहीये हा. आता आपण ह्याच्यासोबत ट्राय करणार आहोत जवळा. मेन म्हणजे जवळा एवढा क्रिस्पी वाटतोय मला, कुरकुरीत वाटतोय. मी नुसता पण खाऊ शकते, भाकरीची गरज पण नाही. याच्यात एक वाटी सोलकढी दिलेली आहे. आपल्याला सेपरेट सोलकढीचा ग्लास सुद्धा इथे अवेलेबल आहे, ज्याची प्राइस फक्त 40 रुपये. थंडगार, भले आता थंडीचा सीझन चालू आहे, पण आता दुपारी खूप जास्त ऊन पडलेलं आहे, त्यामुळे याची खरंच गरज होती. मगाशी जसं ते दादानी रेकमेंड केलेलं की इथली सोलकढी खरंच खूप जास्त टेस्टी आहे, बेस्ट आहे. मेन म्हणजे इथले जे काही रेट्स आहेत प्रत्येक डिशेसचे ते एकदम रिझनेबल आहेत. तर आता आपण इथे ट्राय करतोय क्रॅब थाळी. हा जो क्रॅबचा जो मसाला आहे चिंबोरी तर खाऊन झाली आपली. आता याचा मसाला ट्राय करूया. मसाल्यामध्ये चॉप गार्लिक यूज केलेला आहे, त्यामुळे ती लसूणची टेस्ट जी येते त्या मसाल्याला भारी. स्पायसीनेस बद्दल बोलू तर एकदम परफेक्ट आहे. खूप जास्त स्पायसी नाहीये की आपलं असं तोंड हे होईल. इथे खास करून लोक इथली थाळी खायला येतात, कारण हे जसं सी फूड रेस्टॉरंट आहे. सो ऑलमोस्ट सगळं आपलं ट्राय करून झालेलं आहे आणि आता आपण ट्राय करणार आहोत इथली चिकन बिर्याणी. मी मगासपासून जेव्हा इथे आली होती तेव्हा मी बघते इथली की इथला प्रत्येक कस्टमर आवर्जून इथली बिर्याणी ट्राय करतोय. सो मला असं आतुरता आहे की इथली बिर्याणी नक्की कशी लागते.
आणि मी खरंच खूप मोठी बिर्याणी लवर आहे. त्याच्यासोबत आपल्याला रायता आणि इथला स्पेशल रस्सा दिला जातो, जो खास फक्त बिर्याणी सोबतच दिला जातो. कुठल्याही पदार्थाला लाजवेल एवढी कमाल इथली बिर्याणी आहे. आणि क्वांटिटी खूप जास्त आहे, म्हणजे 1 पर्सन साठी तर इनफ क्वांटिटी आहे. टेस्टचं बोलू तर स्वर्ग सुख अशी ही टेस्ट आहे या बिर्याणीची. स्पायसी आहे. तर आता आपल्याला त्यांनी एकदम गरमागरम चिकन थाळी दिलेली आहे, ज्याच्यात आपल्याला इथे कोंबडी वडे दिलेत. ही सुद्धा जी ग्रेव्ही आहे, हा रस्सा आहे, तो गोवन स्टाईल मध्ये बनवलेला आहे. कोंबडी वडे खाल्ल्यानंतर एकदम अशी घरची आठवण येते. एवढे परफेक्टली ते बनवलेले आहेत, फ्राय केलेले आहेत, क्रिस्पी, आणि असे ते आतमध्ये असे गरम. आणि त्याच्यासोबत ही चिकनच्या टेस्ट बद्दल बोलू तर ग्रेव्ही फार स्पायसी नाहीये, छान आहे. चिकनचे पीस एकदम सॉफ्ट आहेत. आणि आपण कोंबडी वड्याची प्लेट घेतल्यानंतर त्याचे 4 वडे येतात. आणि तुम्ही तर आता साईज बघितलीच आहे की किती मोठी साईज आहे याची. Namaste. How is the food? J1 Chan Ahi. So, what you would recommend to our YouTube family? Means which food you So- tried here? Yeah, so the kingfish, fish generally, and we got the chicken biryani, really good. The coconut curry. So you came here for the first time? Yes, first time, Mumbai. Would you recommend to our YouTube family means visit here or not? Yes, definitely. It's clean, nice people, good staff, good food, good spice. So I would recommend it to families. Thank you. Thank you. सपना गोमांतक हे हॉटेल पनवेलला अज्ञात नाही. गेली 20-30 वर्ष ते या बिझनेसमध्ये आहेत. आणि जेवणाचं जर सांगायचं झालं तर इथलं जेवण जेवल्यानंतर पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला जेवणाचा त्रास होत नाही, याच्यामध्येच त्याचा अप्रतिम दर्जा दिसून येतो. आणि तसं पाहायला गेलं आजच्या परिस्थितीमध्ये हॉटेल्स खूप आहेत, पण चांगलं फिश कुठे मिळेल तर मी सपना गोमांतक नक्की रेकमेंड करेन. पाहायला गेलं आम्ही बालपणापासून महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा आमचं येणं असतं, पण जेवण अप्रतिमच. म्हणजे घरगुती जेवण जे आहे, ज्याची मागणी आज खूप आहे, तसंच जेवण आपल्याला सगळं इकडे मिळतं. घरगुती मसाले आहेत, चव सुद्धा अप्रतिम आहे. म्हणजे मुंबई ते गोवा पट्ट्यामध्ये कसं जेवण मिळतं ते जर आपल्याला त्याची चव घ्यायची असेल तर हे ठिकाण आहे. कोणता पदार्थ नाही सांगावा, एखादा सांगितलं तर दुसऱ्यावर अन्याय होईल, पण तरी सुद्धा म्हणायचं गेलं तर मच्छी इकडे हे खूप ताजी घेतात. यांचे सप्लायर्स छान आहेत, त्यामुळे कोणताही तुम्ही पदार्थ घेतला, तुम्हाला हवा तसा, तुम्हाला समाधानकारक रित्या इकडे तो तुमच्या ताटावर ताजा पदार्थ तुम्हाला प्राप्त होईल. सोलकढी छान मिळते. मच्छी तर प्रत्येक मच्छीचा स्वाद वेगळाच असतो. कोणत्याही व्यक्तीला अगदी म्हणजे सांगितलं की फिश इज गुड फॉर हेल्थ, म्हणजे अगदी हॉस्पिटल सोडून जरी आला तर इकडे जेवला तर घरी गेल्यानंतर त्याला त्रास जाणवणार नाही, इतकं मात्र नक्की. फिश मध्ये तुम्ही काही खा, खूप चांगलं लागतं इथे. ऑल बेस्ट आहे इथे, काही खाऊ शकता तुम्ही. त्याबरोबर आम्ही इथे 20 इयर्स पासून येतोय. तीच टेस्ट आहे इथे, दुसरं काहीच चेंज नाही मिळणार तुम्हाला. एकदम बेस्ट आहे, काही खाऊ शकता. चमचमीत गोमांतक म्हणजेच गोवन स्टाईल मध्ये जर तुम्हाला सी फूड खायचं असेल तर नक्कीच व्हिजिट करा सपना रेस्टॉरंट, जे लोकेटेड आहे मोमीनपाडा, टपाल नाका, पनवेल येथे. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा. नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या यात्रेला. धन्यवाद.